श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांतता नांदण्यासाठी कोणत्या वस्तू या आपल्या देवघरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवण्याच्या स्थितीला आपण त्या वस्तू कुठे ठेवतो या गोष्टीला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी नकारात्मक आणि सकारात्मक अशी ऊर्जा असते आणि ज्याचा प्रभाव हा आपल्या घरावर आणि आपल्या घरात राहणाऱ्या सदस्यांवर हा पडत असतो. सकारात्मक ऊर्जा मिळत राहिल्यास घरातील सदस्यांची, घरातल्या लोकांची प्रगतीही होते. पण वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागतं. आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी या निर्माण होऊ लागतात. वास्तुदोषांमुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतंच, पण शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही त्याला सामोरं हे जावं लागतं. आणि आपल्या वास्तूमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपले देवघर. आपल्या प्रत्येकाकडे देवघर हे असते आणि आपण अगदी नित्यनियमाने देवांची पूजाही करत असतो, जेणेकरून आपल्याला सुख, शांती आणि समृद्धीही मिळावी. आपल्या मार्गामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये, आपली प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, याकरता आपण अगदी नित्यनियमाने देवपूजाही करत असतो. आपल्या संपूर्ण कुटुंबावर देवांचा आशीर्वाद हा कायम राहावा याकरता आपण रोज देवपूजाही करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखशांतता ही कायम नांदावी, कुठलेही कलह हे आपल्या घरामध्ये निर्माण होऊ नये आणि आर्थिक परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागू नये याकरता वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणं हे अत्यंत शुभकारक असं आपल्यासाठी मानलं जातं. तर अशा कोणत्या गोष्टी या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखशांतता नांदेल, याबद्दल आज आपण माहितीही घेऊया. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच कामधेनू गाय. आपल्या भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी वैश्विक महासागराच्या मंथनाच्या वेळी उगम पावली आहे. महासागरातून ही वैश्विक गाय ही निघाली आहे. ही कामधेनू गाय म्हणजेच आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करणारी अशी गाय आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार आपण गायीची पूजा करतो आणि गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे असं सुद्धा मानत असतो आणि गायीला आपण देवीही मानत असतो. आणि अशी ही आपल्याला सुख, सौभाग्य आणि आरोग्य देणारी, त्याचप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय ही आपण आपल्या देवघरामध्ये तिच्या वासरासह, गायीसोबत तिचे वासरू आहे अशी गाय आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिची रोज आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे. आणि अशी ही गायीची मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने आपल्याला आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. आणि गाय ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि गायीची नित्य नियमाने पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुद्धा सुखशांतीसोबतच समृद्धीसुद्धा टिकून राहते. आणि म्हणूनच ही अशी गाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये नक्की ठेवायची आहे. तुमच्याकडे जर अशी गायीची मूर्ती तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही ती योग्य दिवशी घेऊन यायची आहे आणि तिची विधिवत स्थापना करून ती गाय तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार आपली पुढची वस्तू आहे जी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे शंख. आपल्या हिंदू धर्मानुसार शंख वाजवल्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही असं मानलं जातं आणि ज्या घरामध्ये नियमितपणे शंख हा वाजवला जातो तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जाही उरत नाही. तसंच शंख हा माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. शंख सुद्धा समुद्रातूनच निघालेला आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याकारणाने आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा याकरता आपल्याला आपल्या देवघरामध्ये शंख हा ठेवायचा आहे. प्रत्येक पूजेची सुरुवात ही आपण ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना करून करतो त्याचप्रमाणे प्रत्येक पूजेमध्ये घंटा आणि शंखाची सुद्धा स्थापनाही केली जाते. प्रत्येक पूजेमध्ये शंखाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये शंख हा ठेवला पाहिजे. आणि शंखाची पूजेमध्ये आपल्याला पूजासुद्धा ही करायची आहे. शंख हा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धीही येत असते. आणि देवपूजा झाल्यानंतर जर आपण शंख हा आपल्या घरामध्ये वाजवला तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. वास्तुशास्त्रानुसार आपली तिसरी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ती म्हणजेच मोरपंख. आपल्या हिंदू धर्मामध्ये मोराच्या पंखाला वेगळे महत्त्व आहे. मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णांच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही वाढत असते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. मोरपंख हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा कायम टिकून राहावा याकरता आपल्याला आपल्या देवघरामध्ये मोराची पिसेही ठेवायची आहेत.
वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच गंगाजल। आपल्या हिंदू धर्मानुसार आपण गंगाजल हे अत्यंत पवित्र पावन असं मानत असतो। गंगा ही आपल्या पृथ्वीवरील मोक्षदायिनी नदी आहे असं आपण मानत असतो। गंगाला आपण देवी असं मानत असतो आणि अशा या पवित्र पावन गंगा नदीचे पवित्र पाणी आपल्या घराच्या पूजेच्या स्थानी आपण ठेवायचे आहे। धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांवर आपण गंगा नदीचे पाणी हे शिंपडल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला लवकर प्राप्त होत असतात आणि हे गंगाजल कधीही खराब होत नाही। आणि कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र हे शिंपडत असतो त्याचप्रमाणे गंगाजल हे सुद्धा आपल्या घरामध्ये शिंपडले जाते। त्याचप्रमाणे अंघोळीच्या पानामध्ये आपण हे गंगाजल आपल्या घरी जे काही गंगाजल आहे ते थोडं 1-2 थेंब जरी टाकलं तरी आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे मिळत असते। गंगा नदी ही अत्यंत पवित्र पावन अशी नदी आहे आणि तिची आपण पूजा करत असतो आणि म्हणूनच थोडेसे गंगाजल हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू या ठेवायच्या आहे, कोणत्या गोष्टी या ठेवायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे। या वस्तू जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम हा मिळत असतो। परिणामी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते। आणि अजूनही जर तुमच्या देवघरामध्ये या वस्तू नसतील तर तुम्ही त्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।